मुंबईमध्ये सर्वाधिक दुबार मतदार हे आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याची माहिती समोर आली। सरासरीनुसार वरळी विधानसभेत 6800हून अधिक दुबार मतदार आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग क्रमांक 119 मध्ये सर्वाधिक 8207 दुबार मतदारांची संख्या आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारी समजून घेऊया। वरळी विधानसभेत 6800हून अधिक दुबार मतदार आहेत। किशोरी पेडणेकरांच्या प्रभागामध्ये 8207 दुबार मतदारांची संख्या आहे। स्नेहल अंबेकरांच्या प्रभागामध्ये 7295 दुबार मतदार आहेत। आशिष चेंबूरकरांच्या प्रभागात 7095 दुबार मतदार। तेजस्विनी घोसाळकरांच्या प्रभागात 2142 दुबार मतदार। या वॉर्डामध्ये माननीय आदित्य ठाकरेंना लीड मिळालेली आहे। अशाच वॉर्डांना ठरून हे मतदार दुबारा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आम्ही आमचं मतदार यादीचं वाचन सुरू केलेलं शाखेशाखेनी आहे। त्याच्यातल्या मोठ्या ज्या उणीवा आहेत त्या सर्व नजरेत आणून देण्याचं काम केलेलं आहे। आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण असतील आणि स्वतः आदित्यजींनी पण शाखेशाखेने जाऊन या सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते करतात। पण ही जबाबदारी फक्त आमची नाहीये, निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि म्हणून ह्याची 103 वेळा नाव असलं एकच वेळा मतदान होणार आहे। शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही। 10 नाव राव की 15 नाव राव, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे। SIR आला पाहिजे। जे लोक मयत झाले आहेत, ज्याचे दुबार नाव आहे, ज्याचे तिबार नाव आहे ते काढले पाहिजे आणि हे नावं काढून या ठिकाणी जे आत्ता लाईव्ह लोक आहेत, जे लोक त्या भागात राहतात त्या भागातल्या लोकांचे नाव टाकले पाहिजे। एकंदरीत घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मतदार यादीचं पूर्ण म्हणजे ही यादी स्क्रॅपच केली पाहिजे आणि पुनर्निरीक्षण केलं पाहिजे। पूर्ण या ठिकाणी SIR केला पाहिजे असं मला वाटतं।